अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री नवनाथ महाराज की जय। श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 34। श्री गणेशाय नमः। जय जयाजी रघुत्तमा, आराध्य होसी प्लवंगमा। जटायुनामी विहंगमा, मुक्तिदाता रक्षक तू। तरी आता कथा प्रसंगा, पुढे बोलवी नवरस प्रसंगा। जेणे ऐकुनी श्रोतिये अंगा, अनुभवतील महाराजा। मागिले अध्यायी करविले बोलणे, मच्छिंद्राचे भूमंडळी शरीर आणून। वीरभद्र मारुनी केला भस्म, दानवांसह रणांगणी। तरी आता पुढे कथा, वीरभद्र निमाल्या उमाकांता। सहज गुण आठवोनी चित्ता, पुत्र मोहे वेष्टीला। मुख वाळुनी झाले म्लान, अश्रू लोटले दोही नयनी। परीन बोले काही जटा वेष्टुनी, पुत्र मोहे स्पुंदतसे। मनात म्हणे हा हा पुत्रा, पुरता धैर्या लावण्य गात्रा। विद्या संपन्न सर्वस्त्रा, जाणता एक होतास की। आहा कैसा दैवहीन, हातींचे गेले पुत्र निधान। काया सोनी अपार गण, तया सरसी न पवती। एक इंदू खगी नसता, अपार उडू गण सोनी व्रथा। तेवी वीरभद्रावीण सर्वथा, हीन तेजे वाटती। की मयुरा सर्वांगी डोळे, परी देखण्याचे मंदावले बुबुळे। तेवी वीरभद्रावीण गणविकळे, सर्व माते भासती पै। की गात्रे सकळ चांगुलपणी, अंगी मिरवला लावण्य खाणी। परी एक घ्राण गेले सांडोनी, सकळ विकळ ती होती। तैसे माझ्या वीरभद्रावीण, सकळ विकळ दिसती गण। हा वीरभद्र माझा प्राण, परत्र कैसा गेला सोडोनी। ऐसे म्हणूनी मनींच्या मनात, पंचानन आरंबळत। ती चिन्हे जाणुनी गोरक्षनाथ, चित्ता माझी कळवळला। मनात म्हणे बद्रिकाश्रमाते, माते बैसविले तया गुरुनाथे। तै रात्रंदिवस उमाकांत, मजसाठी श्रम पावे। माये समान पाळुनी लळा, माता रक्षी जेवी बाळा। तरी ऐसा स्वामी चित्त कोवळा, पुत्र मोहे वेष्टिलासे। आहा तरी म्या उपकार, काय हो केला अनिवार। ऐसा स्वामी शिणविला हर, दुःख तुंबळ देऊनिया। ऐसे म्हणूनी स्वचित्तात, पाया लागे गोरक्षनाथ। म्हणे पुत्र दुःखावरी मोहवेष्टीत, चित्त तुमचे झाले की। तरी वीरभद्रा ते आता उठवीन, परी अस्थी आणाव्या ओळखून। येथे राक्षसांचे झाले कंदन, राक्षस अस्थी मिरवती। त्यात वीरभद्राच्या अस्थी, मिसळल्या कृपामूर्ती। म्हणून संशय वाटे चित्ती, वीरभद्रा ते उठवावया। जरी ऐसिया मिसळल्या नाथा, संजीवनी प्रयोग जपता। सकळ राक्षस उठतील मागुता, म्हणून चिंता व्यापिली। ऐसे बोलता गोरक्षजती, नीलग्रीव म्हणे कृपामूर्ती। वीरभद्राच्या सकळ अस्थी, ओळखूनी काढीन मी। माझे गण आहेत जितुले, ते आसनी शयनी भोजनी भले। मम नाही रत झाले, काया वाचा बुद्धीने। तरी चित्त बुद्धी अंतःकरणी, वीरभद्र नामी गेला वेष्टुनी। जागृती सुषुप्ती स्वप्नी, वेष्टीलासे मम नामी। ऐसे बोलुनी शंकर, रणभूमीत करी संचार। मग तेथे अस्थी उचलुनी सत्वर, करणी आपुल्या लावीतसे। ऐशिये परी शोध करीता, वीरभद्र जेथे पडला होता। तेथे जाऊनी अवचट हस्ता, अस्थी उचली तयाचा। अस्थी उचलोनी करणी लावीत, तव त्या अस्थी मंद शब्द करीत। शिव शिव म्हणोनी शब्द येत,
शिवकर्णी तत्वता. मग त्या अस्थी पंचानने गोळा केल्या परीक्षेने. जेथे होता गोरक्षनंदन तेथे आणुनी ठेविल्या. मग तो विद्यार्णव केसरी भस्मचिमूटी कवळूनी करी. वीरभद्र नामी साचोकारी संजीवनी स्मरलासे. होता संजीवनीचा प्रयोग पूर्ण. वीरभद्र उठला देह धरून. म्हणे माझे धनुष्यबाण कोठे आहे सांगा की. व्यापले अपार राक्षस कोटी तितुके मारीन आता जेठी. उपरी गोरक्षा यमपुरी शेवटी प्रतापाने दावीन की. ऐसे वीरभद्र बोले वचन करी धरी पंचानन. म्हणे बापा आता क्षीण व्यर्थ बोलाचा न करी. मग हृदयी कवळून त्याते सांगितला सकळ वृत्तांत. उपरी म्हणे उमाकांत स्नेहनाथी धरावा. मग गोरक्षा आणि वीरभद्र जेठी उभयतांची करविली भेटी. उपरी म्हणे स्नेहपोटी उभयतांनी रक्षावा. उपरी 72 कोटी 84 लक्ष शिवगण प्रतापी महादक्ष. ते वायुचक्री असता प्रत्यक्ष उतरी गोरक्ष तयासी. मग सकळ समुदाय एक करून जाते झाले गोरक्ष नमून. येरीकडे रावत्री विक्रम राज्य वैभवी गुंतला. गोरक्ष सकल शवमांदूस रक्षण करी शिवालयास. तो त्रिविक्रम राव दर्शनास अकस्मात पातला. राव देखता गोरक्षासी प्रेमे मिठी घाली ग्रीवेसी. निकट बैसवोनी त्यासी सर्व वृत्तांत विचारी. मग शवाचा जो झाला वृत्तांत तो सकळ त्या ते केला श्रुत. होता चितळमळ चित्तात मच्छिंद्राच्या लागली. मग गोरक्षासी बोले वचन धैर्य धरावे काही दिन. धर्मनाथा ते राज्यासन देऊनी येतो लगबगे. ऐसे बोलुनी प्रजानाथ स्वगृही आला त्वरिता त्वरित. बोलावोनी मंत्रिका ते विचाराते घडविले. मग पाहुनी उत्तम दिन महीचे राव घेतले बोलावून. राज्यपदी स्वहस्ते अभिषेक करवून धर्मनाथ स्थापिला. याचकांसी देऊनी अपार धने आणि भूपालागी दिधली भूषणे. परमस्नेहे बोळवून बंदीजन सोडविले. यासही लोटला एक मास राव त्रिविक्रम आपुल्या मंदिरी खास. देह सांडुनी शिवालयास तत्क्षणी पातला. येरीकडे रेवती सती सहज गेली राजसदनाप्रती. म्हणे महाराजा हे नृपती अजुनी का हो निजलात. परीती ते न बोले काही मग हालवोनी पाहे स्वहस्त प्रवाही. तव ते प्रेत मिरवले देही पाहुनी शोका वहीवटे. रेवती शोक करिता तुंबळ ऐकुनी धावला धर्मनाथ बाळ. मंत्री प्रजा सेवक सकळ हंबरडा बहु उठला. तो वृत्तांत शिवालयासी जनमुखे आला गोरक्षापासी. मग सिद्ध करूनी भस्मचिमुटीसी संजीवनी प्रयोजी. अस्थिमास प्रयोजिता देह संगीन झाला त्वरित. संगीन होता मच्छिंद्रनाथा समय पावला रिघावया. मच्छिंद्र देही संचार होता उठुनी बैसला क्षण न लागता. येरीकडे राव प्रेत स्मशान वाटिके आणिले. प्रेत आणिले स्मशानी त्रिवर्ग पहावया निघाले मुनी. तो रेवतीने दृष्टी पाहुनी शोध आणविला तयाचा. करुणी रायाचे दहन स्नाना गेले सकळ जन. परी धर्मनाथ दारुण शोक करी अद्भुत पै. शोक करी तरी कैसा सोडुनी प्राणाचा भरवसा. लोकबोधिता नये भासा आरंबळतसे आक्रोशे. उत्तर क्रिया झालिया उपरी न राहे रुदन तयाचे परी. अन्न पाणी वर्जुनी शरीरी प्राण देऊ म्हणतसे. मग मायेचा मोह अत्यंत त्या ते नेऊनी परम एकांतात. म्हणे बाळा शोक का व्यर्थ पितया करिता करीतोसी. तरी आता बाळा तुझा पिता
चिरंजीव आहे महीवरूता प्रत्यक्ष जाऊनी शिवालयी आता निजदृष्टी विलोकी तव पित्याचे मच्छिंद्र नाम चिरंजीव आहे उत्तमोत्तम ऐसे ऐकता राजोत्तम पिता कैसा म्हणतसे मग प्रवेशादी सकळ वार्ता सांगती झाली निजसूता धर्मनाथ ऐकुनी तत्वता तुष्ट झाला शरीराते मग शीघ्र घेऊन कटकभार शिवालयी आला अति सत्वर भावे नमुनी नाथ मच्छिंद्र शिबिकासनी वाहिला नेऊनी आपुले राजभवनी सेवा करी तसे प्रीती करूनी मग तो 1 संवत्सर तेथे राहुनी पुढे तीर्था चालिला परी धर्मनाथ परम झाला शोकाकुलित म्हणे ताता तव सांगाते मीही तीर्था येतो की या उपरी बोले मच्छिंद्रनाथ बाळा 12 वर्षी येऊ येथे मग जोग देऊ गोरक्ष हाते तू ते सवे नेईन मी आता रेवतीची सेवा करून भोगी आपुले राज्यासन जेथे रेवती तेथे प्राण माझा असे हो बाळका तिची सेवा केलियाने संतुष्ट आहे माझे मन ऐसे करूनी समाधान त्रिवर्ग तेथून निघाले मग तीर्थाटणी भ्रमण करीती येऊनी पोहोचले गोदातटी धामनगर काननपुटी येऊनी या पोहोचले ग्रामनाम ऐकुनी कानी गोरक्षाचे अंतःकरणी स्मरण झाले कृषी धर्मी माणिक नामी कृषींचे मग मच्छिंद्रा ते सांगे समस्त अडबंग भेटला एक तेथे मी प्रसन्न होता आपुल्या चित्ते काही वर न घेतो मग मुळापासून तयाचे कथन मच्छिंद्रा केले निवेदन मच्छिंद्रे ऐकुनी वर्तमान म्हणे पुनः आता पहावा मग शेत सुमार धरुनी चालत आले त्रिवर्ग पावली तो माणिक नामे निश्चय बळी काष्ठा समान देखिला मौळी विराजे वेष्टन बाबऱ्या रुळती मही कारण नखे जुळमट गेली होऊन मास दिसेना तिळभरी अस्तित्वचा झाली एक पोट झाले पृष्ठी स्थायिक दृष्टी लावनिया देख मंत्र जप करी तसे ऐसी पाहता तपाकृती गोरक्ष धन्य म्हणे चित्ती मग नमुनी मच्छिंद्राप्रती अडबंग हाची म्हणतसे मग निकट येऊनी त्रिवर्ग जाण बोलते झाले तया कारण म्हणती आता तपोधन पूर्ण तप करी कारे येरू वचन त्या देत तुमचे आत काय जात धरुनी आपुला शुद्ध पंथ गमन करावे येथुनिया जे जे बोले मच्छिंद्रनाथ तया वाकडेपणे उत्तर देत मग गोरक्ष म्हणे मच्छिंद्राते हाडबंग असे महाराजा तरी याचे आता हित युक्तीने करीतो बैसा स्वस्थ मग तरुच्छाये निकट तेथ मच्छिंद्र जाऊनी बैसला चौरंगी आणि मच्छिंद्रनाथ गोरक्षाची मौज पाहात गोरक्ष जाऊनी पैतेथ आहा आहा म्हणतसे आहा म्हणूनी वाणी म्हणे ऐसा महिते दुजा स्वामी आम्ही देखिला नाही नयनी तपोनिधी या गळा हो समुद्र वलयांकित पृथ्वी पाहिली आहे समस्त परी ऐसा तपोनाथ देखिला नाही निज दृष्टी तरी ऐसा स्वामी योगमुनी याचा अनुग्रह घ्यावा कोणी गुरु झालिया ऐसा प्राणी दैव अपार मिरवतसे तरी आता असो कैसे गुरु करावा आपणास ऐसे चिंतुनी बोले त्यास प्रज्ञावंत महाराजा म्हणे स्वामी कृपा करून मजा अनुग्रही गुरु होऊन ऐसे बोलणे ऐकोन अडबंग म्हणे तयासी बेटा एवढा थोर झाला अद्यापि अक्कल नाही आला गुरु करू म्हणतो आम्हाला मूर्खपणी या गळाहा मग मजला गुरु करू पाहशी तरी तुची का बेट्या होईना समजसी ऐसे म्हणून स्वकर्णासी तया मुखी लावी तसे कर्ण लागता गोरक्षाननी
सज्ञान मंत्र ब्रह्मखाणी परमकृपे करणी पुंकुनी सनाथ केला क्षणार्धे मंत्र पडता कर्णपुटी त्रैलोक्याची आली दृष्टी स्थावर जंगम एकथाटी ब्रह्मरूप भासले मग अर्थार्थी सकल ज्ञान झाला बृहस्पती समान मग सांडुनी आपुले तपस्साधन गोरक्ष चरणी लागला मग गोरक्ष भस्मशक्ती प्रयोगुनी भाळी चर्ची सांग तेणे करुनी सर्वांग शक्तिवान मिरवले मग धरुनी शीघ्र तयाचा हस्त वृक्षाखाली आणि नाथ म्हणे महाराजा कृपावंत अडबंग हाची ओळखावा हासुनी बोले मच्छिंद्र मुनी या अडबंगा ते अडबंग नामी पाचारावे सर्व येथुनी साजूकपणी या वाटतसे मग अवश्य म्हणे गोरक्ष त्यास नाथ दीक्षा दिधली खास मग शीघ्र घेऊनी व्यासंगास तीर्था लागी जातसे मार्गी जाता सद्विद्येसी सकळ तेव्हा पूर्ण अभ्यासी आपुल्या समान शस्त्रास्त्रेसी अडभंग तो मिरवला असो ऐसे 4 जण 12 वर्षे तीर्थाटन करुनी पुन्हा प्रयागा कारण 4 सूर्य पातले येरीकडे धर्मनाथासी पुत्र झाला सतेज राशी वडिलांचे नाव ठेविले त्यासी त्रिविक्रम म्हणोनिया 4 प्राज्ञिक ग्रामी येता श्रुत झाले धर्मनाथा मग कटक भारेसी शिबिके तत्वता बैसवोनी आणिले सदनासी मग धृती वृत्ती भक्ती सगन करुनी तोषविले मच्छिंद्रमन मग त्रिविक्रम सुता राज्यी स्थापुन दीक्षा घेतली योगाची माघमासी पुण्यतिथी द्वितीयेसी धर्मराजाची बीज म्हणती ते दिवशी गोरक्ष जती अनुग्रह देत तया ते या उपरी देव मिळवून स्वर्गींचे आणि प्रजालोक त्या ग्रामींचे मिळवून चोज अनुग्रहांचे मोहळे रचिली अपार अनुग्रह झाल्यावरती सकळ बैसोनी एक पंक्ती गोरक्ष कवळ घेऊनी हाती सर्वामुखी ओपीतसे मग तो आनंद परमजेठी पाहुनी धावले सुरवर थाटी तेही प्रसाद पाहुनी शेवटी तुष्टचित्ती मिरवले परी करीती भाषण ऐसाची प्रसाद जन्मोजन्म प्रति संवत्सरी असावा पूर्ण इच्छे लागी वाटतसे ऐसे बोलता सुरवर सकळ ऐकुनी बोले तपोबळ माझे नाम घेऊनी केवळ अर्पा जगा प्रतिवर्षी धर्मराजाची बीज म्हणून उत्सव करावा तुम्ही सगन याची नीती कुमारा सांगून कळवो पाहे जगासी मंत्र स्फुरला म्हणून स्फुरमान सकळ तुम्ही बोला वचन अंबिलपणे शक्ती समान सदैव करा उत्सवो ऐसे महाराजा गोरक्ष बोलता मानवले सुरवरांच्या चित्ता मग प्रतिवर्षी आनंद भरिता महाउत्सव करीत तैपासुनी सहजासहज जगी मिरवतसे धर्मनाथाची बीज हे वृत्त आचरल्या महाराज तुष्ट होतसे गोरक्ष पूर्वी किमयागार ग्रंथात स्वये बोलिला गोरक्षनाथ की बीजेचे जो आचरील व्रत शक्ती समान आपुल्या तयाचे गृही दोष दरिद्र रोगभोगादी विघ्नेंद्र स्वप्ना माझी संसार भद्र पाहणार नाही निज दृष्टी प्रत्यक्ष रमा सुखे सुरगणी त्या गृही होईल गृहवासिनी मग दोष दरिद्र तयावनी स्पर्शावया येईना असो महात्म्य वदावे किती ते प्राज्ञिक पावले सुख संपत्ती जैसी कामना वेधेल चित्ती तोची अर्थ पावेल ऐसा गोरक्ष तया कारण बोलिला आहे मूळ ग्रंथी वचन तैसे येथे केले लेखन विश्वासाते वराकी असो तेथे महोत्साह करून धर्मनाथा नाथ दीक्षा देऊन तेथुनी निघाले 5 जण नरशार्दूल ते ऐका नाना तीर्थे करिता महिसी अभ्यासिले सद्विद्येसी शाबरी सहस्र अस्त्रांसी प्रवीण केला महाराजा
मग शेवटी बद्रिकाश्रमी जाऊन दृश्य केला उमारमण. धर्मनाथ तया स्वाधीन तपा लागी बैसविला. 12 वर्षाचा केला नेम तपा बैसला नाथ धर्म. येरू तेथुनी 4 जण तीर्था लागी चालिले. 12 संवत्सर तीर्थे करून पुनः पाहिला बद्रिकाश्रम. मग तेथे मावंदे अति दुर्गम बद्रिकाश्रमी मांडिले. सकळ देव सुरवरांसहित पाचारुनी घेतले तेथ. मावदे झाल्या पूर्णवराते देऊनी देव गेले पै. मग तो धर्मनाथ सवे घेऊन फेरी करीती तीर्थाटन. आता पुढे ऐका कथन रेवण सिद्धनाथाचे. पूर्वी 88 सहस्त्र ऋषी झाले आहेत विधी वीर्यासी. त्याची समयी रेत महिसी रेवातिरी पडियेले. रेवातिरी तेही रेवेत रेत पडिले अकस्मात. चमस नारायण संचार करूनी त्यात देहद्वारी मिरवला. बाळतनू अति सुकुमार बालार्क किरणी मनोहर. उकरडा लोळे महीवर ठेहे ठेहे म्हणोनिया. तो त्या कानन कृषी एक उत्तम नाम सहन सारूक. तो घट घेऊनी न्यावया उदक रेवातिरा पातला. पातला परी अकस्मात येता झाला बाळ जेथ. सहज चाली पुढे चालत बाळ दृष्टी देखिले. बाळ परमाती सुकुमार कांती कर्दळी गाभाभर. पाहुनी तयाचे अंतर विवळ मोहे झालासे. मग घट ठेवूनी मही लागी धावनी तातडी उचली वेगी. मोहे कवळुनी हृदय भागी अति स्नेहे धरिलेसे. आधीच सहन सारूक नामाने तेथे दयेसी काय उणे. आवडीने करूनी मुखचुंबन कुरवाळीत प्रीतीने. मग रिक्त घट भरूनी आडी ग्रामात आला हरुषा पाडी. सदनी प्रवेशूनी आवडी कांते लागी बोलतसे. म्हणे जीवलगे आजीचा दिन माते झाला धातू हेम. तरी शिवलते लागी द्रुम कुंभापरी मिरवला. सहज गेलो उदकाते रेवातिरी वाळवंटीत. आपणा ईश्वरे दिदला सूत वंशावळी मिरवावया. ऐसी ऐकता कांता गोष्टी म्हणे कोठे मज दावा दृष्टी. तव तो काढुनी वस्त्रपुटी करण संपुटी देतसे. तव ती कांता उत्तम नामी धार्मिक बुद्धी संसार धामी. बाळ देखता देहधर्मी हर्ष सिंधू लोटला. जैसा पूर्ण चंद्रदृष्टी दृश्य होता उदधी पोटी. आनंद भरोनी तोय दाटी उचंबळा दाटतसे. की दरिद्रयासी मांदूस होय दर्शन मग तयाचा आनंद वर्णील कोण. तेवी उत्तम मनोधर्म आनंद दरी मिरवतसे. बाळ धरुनी हृदय संपुटी चुंबन घेत स्नेहाचे पोटी. मग तैल उदकी न्हाणुनी शेवटी पालखाते घातले. तियेचे तानुले होते घरी निजविला योगी तया शेजारी. स्तनपान केलिया उपरी बाळ निजे पालखी. असो ऐसे नित्यानित्य बाळ संगोपी ममते. रेवण नाम ठेवणी त्याते मोहे करूनी सांभाळी. रेवातिरी बाळ रेवेत सापडले म्हणूनी त्याते. रेवण नाम साजूकवंत सहन सारूक ठेवीतसे. असो रेवण नामियाचे संगोपन करीती उभयता पालन. ऐसे लोटता बहुत दिन प्रपंच रहाटी करीतसे. 12 संवत्सर प्रपंच रहाटी कृषी कर्म विद्यापाठी. पूर्ण झाला औता जेठी पितयाहुनी आगळा. नांगर वरवर पाली पेरण काकपक्षादी करी रक्षण. ऐसा कृषी कर्मी निपुण रेवणनाथ झालासे. तो कोणे एके दिवशी उठूनी मागिले प्रहरनिशी. वृषभ सोडुनी काननासी चारावयासी चालीला. चांदणे पडले असे सुदृढ दृश्य होतसे महीची वाट. सदृढपणे गोचर वाट निज चक्षु ते होतसे. दादा म्हणूनी वृषभा पाठी हाकीत चालिला आहे जेठी. तो अनसूया शुक्तिकारत्न वाटी पुढे झाले अकस्मात.
परितो महाराज अत्रिनंदन पवनवेगे तयाचे गमन नेमिले ठाई करुनी स्नान गिरनार पर्वती जातसे पायी खडावा सुशोभित एकांचल अंगी शोभत शुभ्र कौपीन विराजित कंठतटा वेष्टोनी मौळी वेष्टिल्या सती जटा दाढी मिशा रंगपिंगटा सकळ ज्ञानियांचा वरिष्ठा कनककांती शोभतसे ऐसा महाराज अत्रिनंदन जो त्रितय देवांचा अवतार पूर्ण अति लगबगे करीत गमन पुढील नेम मानुनिया तो मार्गावरी अकस्मात वृषभगमन देखत वृषभाड रेवणनाथ दृष्टी नाही या तळला मानवगती तेणे देखोन पुढे आला अत्रिनंदन सहजस्थिती वृषभा मागुन पाऊले ठेवी चालावया तो सर्वांमागील वृषभपूर्ण शरीरी मिरवे शैल्यपण तयाड नाथ रेवण बाळतनू चालतसे तो वृषभा मागे येत दत्त वृषभ बुजोनी पुढे पळत मागे अंतरता रेवणनाथ त्यावरी दत्त आदळला उभय देही कामपणी ऐक्य झाली देहधरणी परिस्पर्श होता अंतःकरणी ज्ञानदीप उजळला विमूढपणी कृषी कर्मात अज्ञान सर्वापरी वर्तत सदा बैसणे अरण्यात अबुद्धीपणे वर्ततसे परी दत्तात्रेयाचा स्पर्श होता पूर्वजन्माते झाला देखता चित्ती म्हणे मी महीवर असता कवनस्थिती पावलो आहे मी पूर्वीचा नारायण प्रकाम परमप्राज्ञिक चमस नाम ऐसे असूनी कृषी कर्म येथे करीत बैसलो वंद्यासता तिही लोकात आता कोणी ओळखी ना माते सदा काननी झालो रत अहितकामी प्रपंचा ऐसे देही झालिया ज्ञान मग स्तब्ध धरूनी राहे मौन परी धडक बैसता अत्रिनंदन कोण तू ऐसे पुसतसे कोण तू ऐसे पुसता दत्त करिता झाला प्रणिपात म्हणे महाराजा या देहात अंश असे तुझा की तुमचे देही त्रिदेवांचे अंश परिसत्वगुणी जो महापुरुष तो मी येथे प्रपंच देहास परमकष्टे कष्टलो तरी आता क्षेमोदयास उदित कराजी महापुरुष सनाथ करोनिया या देहास मही लागी मिरवावे ऐसे म्हणून दृढोत्तर चरणी मौळी अपि प्रेमे करोनी म्हणे मद सनाथ केल्या वाचुनी कदा न सोडी तुम्हा ते ऐसे वदोनी वाग्वटी सदृढपणी देत मिठी परी आदरे प्रेमपोटी दत्त जेठी मिरवला तयाचा पाहुनी भक्ती आदर सदृढपणी निश्चयपर मग कमंडलू ठेवणी महीवर मौळी कर स्थापितसे भाळा खाली घालुनी हात उठविला रेवणनाथ मनात म्हणे हासनाथ पूर्वीचाची असे की हा नवा माझी असे ऐक नाथपंथी अवतार दोंदिक चमस नारायण प्रतापार्क महीवरी विराजला तरी आता याते सनाथ करुनी वाढवावा नाथपंथ कृपे ठेवणी मौळी हस्त केला अंकित आपुला कृपे मौळी ठेविला कर परी अनुग्रहाचे केले अंतर म्हणाल कासयासाठी उदार झाला नाही अनुग्रह तरी चित्ती योजिता झाला दत्त भक्ती श्रमयासी घडले नाहीत तरी काही देही प्रायश्चित्त घडोनी यावे ययाते तरी भक्ती श्रम घडता सांग उपदेश मग द्यावा अव्यंग मग ज्ञान वैराग्याचा मार्ग ब्रह्मस्थिती मिरवेल हा ऐसे म्हणूनी अनुग्रहारहित कृपामौळी ठेविला हस्त परिभक्ती लागी रेवणनाथ काय करी महाराजा एक सिद्धीची कळा त्याते सांगता झाला कृपावंत असता बीज रोपुनी किंचित दृष्टी ठेवील पुढारा जैसे अर्भका देवनी धन पिता मिरवी व्यवसाया कारण मग तयाचे पुढे चांगुलपण निजदृष्टी पाहतसे किंवा महित मेळवण घालुनी पाहती दुग्धा कारण की पत पाहतसे देवनी धन सावकार कुळाते
तेवी सहस्रांशे करून महिमान सिद्धीचे सांगून तुष्ट केले तयाचे मन प्रज्ञावंते महाराजे परीती कळा होताची प्राप्त रेवण झाला आनंद भरीत मग प्रेमे नमोनी अनसुयासूत बोळविले तत्क्षणी परी विरह मानुनी चित्ती चालता झाला कानना प्रती परी अंतरला आपुल्या हिती निजपदा ते पहावया जैसे कोंडवळ्या कांजी देता भूत होतसे राजी तैसा अल्पसिद्धी माझी तुष्ट झाला तो पुरुष परमलादली होती धणी परंतु दवडीली अज्ञानपणी खापरासाठी चिंतामणी सोडूनी दिदला हातींचा की सुरा लागुनी परमगोड सोडिली अमृतरसाची चाड की निर्मळपणे पाहुनी दगड परीस हातीचा सोडिला तेवी प्रत्यक्ष नाथ रेवण भुलला सिद्धी प्रकरणे करून सिद्धिबुद्धी अत्रिनंदन हातींचा सोडिला नायके असो ऐशी संप्रदाय युक्ती निस्पृह पातला आपुल्या शेती तेथील कथा होईल श्रोती पुढिले अध्यायी ऐकावी धुंडी सूत नरहरी वंशी सांगेल तुम्हा श्रोतियांसी संत कृपे नामदेहासी मालू ऐसे म्हणती तया स्वस्ते श्री भक्ती कथासार सम्मत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिशोद्भाविक चतुर चतुस्त्रिंशतितमाध्याय गोडा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु श्री नवनाथ भक्तिसार चतुस्त्रिंशतितमाध्याय समाप्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ महाराज की जय।